असलेला संघ, त्याचबरोबर धनंजय बोस जाकापूर हा देखील एक सांगली जिल्ह्यातील एक चांगला संघ म्हणून ख्याती असलेला जाकापूरचा संघ, त्यामध्ये आयकॉन खेळत आहेत ते अमोल जावीर, त्याचबरोबर रंगा, आणि ओव्हरची वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकतोय तो वैभव भोसले. पश्चिम महाराष्ट्राचा उगवता तारा या विषय सांगायचं म्हणलं तर या मैदानावर दिवसातील 8 तासातील 6 तास वेळ देणारा हा एकमेव खेळाडू वैभव भोसले. पाहूया आज त्याचा खेळ. नाना भाऊ नेडकरून ओव्हरची सुरुवात करतोय वैभव भोसले. पहिला चेंडू आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. एकाच धावेवर समाधान. उत्कृष्ट गोलंदाजी वैभवची. नाना भावंडेन करून सुरुवात करतोय तो वैभव. पुढचा चेंडू टाकतोय तो वैभव. उत्कृष्ट गोलंदाजी. रिव्हर्सच्या फटका खेळण्यात चेंडू डॉट. उत्कृष्ट गोलंदाजी. चांगली ओव्हरची सुरुवात वैभवची. पुढचा चेंडू. आयकॉन म्हणून जे खेळत आहेत ते फिरोज सर मजावर, एक ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी वैभवला चांगलं असं मार्गदर्शन केले, त्यामुळेच वैभवचा खेळ या ठिकाणी सुधारलेला दिसतोय. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू आणि कव्हर मधून मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अमोल जावेर यांच्या बॅटमधून अमोल जावेर हा देखील एक पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू, ऑलराऊंडर भूमिकेत. पुढचा चेंडू नाना भाऊ यांकडून टाकतो तो वैभव, खेळतोय तो अमोल जावेर. चांगला मारलेला चेंडू, परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी वैभव भोसले. उगवता तारा कवटेमंकाळ संघाचा. पुढचा चेंडू आणि हा देखील मारण्याच्या नादामध्ये, परंतु उत्कृष्ट अंपायर वाईट मुंबई असोसिएशनचे अंपायर आहेत, ज्येष्ठ सिनियर अंपायर आहेत. अंपायरचा निर्णय अंतिम राहील.
अंपायरचा निर्णय अंतिम. जे अंपायर निर्णय घेतील तो संघांना मान्य करावे लागेल, अन्यथा त्यासाठी देखील पेनल्टी असेल. दोन्ही संघांना विनंती आहे, अंपायरचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल. जो निर्णय असेल तो अंपायर देतील. सर निर्णय ओके. वाईट कॅन्सल केलेला आहे. दोन अंपायरच्या संभाषणानंतर उत्कृष्ट असा निर्णय दिलेला आहे तो. उत्कृष्ट गोलंदाजी वैभवची. एक षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल वैभव भोसलेची. दोन्ही फलंदाज नामवंत फलंदाजना उत्कृष्ट गोलंदाजी केली ती वैभवने. जयनमान संघाला विनंती आहे की आपण खेळण्यास विलंब करायचा नाहीये, अन्यथा आपणास पेनल्टी लागेल. आपणास दिलेल्या वेळेत आपलं षटक समाप्ती करायचे. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक टाकतायत ते फिरोज मुजवर सर. आयकॉनिक खेळाडू, भरपूर सामन्यांचा अनुभव, जय हनुमान टीमचे मार्गदर्शक. हा स्वतः दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक टाकतायत. महांकली एंड कडून पहिला चेंडू मारलेला तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रंगाच्या बॅट मधून खणखणीत मारलेला आमदार चषक षटकार. टेनिस क्रिकेट विश्वातील एक महान खेळाडू कृष्णा सातपुते हे उद्या या महांकाली मैदानावरती येणार आहे. तरी क्रीडा रसिकांनी त्यांचा खेळाचा आनंद घ्यायचा आहे. दुसरा चेंडू निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी मुजवर सरांची. पुढचा चेंडू हा देखील मारलेला चेंडू. एकाच रन्सवरती समाधान. उत्कृष्ट गोलंदाजी मुजवर सरांची. स्ट्राईकवर आहेत ते अमोल जावीर. वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्या. उत्कृष्ट गोलंदाजी. चांगलं असं कमबॅक केलेलं आहे ते मुजवर सर यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजीमध्ये कमबॅक. पुढचा चेंडू टाकतात ते मुजवर सर. खेळते तो अमोल जावेर. हा देखील मारलेला चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक खाली. उत्कृष्ट झेल. आयकॉन प्लेयर अमोल जावेर आउट होऊन अमोलची जागा घेण्यासाठी जात आहेत ते युवा फलंदाज आकाश उर्फ भैया. जाकापूर संघाचा एक विस्फोटक फलंदाज.
उत्कृष्ट गोलंदाजी मुजवर सर यांची, चांगलं असं कमबॅक केलेलं आहे ते मुजवर सर यांनी. जय हनुमान टीमचे कर्णधार तम्मा गस्ते, विकेट किपरचे स्ट्राइकवर खेळतो तो आकाश उर्फ भैया. पुढचा चेंडू आणि भैयाने मारलेला चेंडू उत्कृष्ट फिल्डिंग करणजी. 2 धावेवरती समाधान. चांगली गोलंदाजी मुजवर सर यांची. उत्कृष्ट गोलंदाजी मुजवर सर यांची. अंपायरचा षटक समाप्तीचा निर्णय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाकापूर संघाची धावसंख्या झाली ती 15 रन्स 1 विकेट. चांगलीच विकेट घेतलेली आहे ती मुजवर सर यांनी आयकॉनच्या स्वरूपात. जय हनुमान संघाला शेवटचा पुकार असेल की आपण षटक समाप्तीनंतर जास्त वेळ घ्यायचा नाही, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावे लागेल. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरे षटक टाकण्यास येतोय तो बाली शेळके, कवटेमंकाळ चा एक ऑलराऊंडर प्लेयर बाली, एक सिनियर खेळाडू बाली. उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वैभव भोसले. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे ती. या मैदानावरती सर्वात जास्त प्रॅक्टिस मॅच मध्ये 50 मारलेला वैभव. उत्कृष्ट गोलंदाजी. एका धावेवरती समाधान. चांगली गोलंदाजी बाली शेळकेची. स्ट्राइकवर खेळतो तो भैया, जाकापूरचा विस्फोटक फलंदाज भैया. पुढचा चेंडू आणि मारण्याचे नाव बीट. उत्कृष्ट अशी फिल्डिंग तम्मा गस्ती यांची. चपळ अशी विकेट किपरिंग म्हणावी लागेल तम्मा गस्ती यांची. विस्फोटक फलंदाज, विस्फोटक विकेट किपर, उत्कृष्ट कर्णधार म्हणून ओळखलं जाते ते तम्मा गस्ती यांना. रिव्हर्स मारलेला चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बाली शेळके यांची. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अंपायरचा निर्णय अतिरिक्त धाव वाईट.
पुढचा चेंडू टाकतोय तो बाली, खेळतोय तो रंगा. थोडस मिसफिल्डिंग म्हणावं लागेल. पुढचा चेंडू टाकतोय तो बाली, खेळतोय तो रंगा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बालीची आणि रिवर्स मारण्याच्या नादात निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी बालीची. उत्कृष्ट किपिंग तम्मा गस्ती यांची. उत्कृष्ट किपिंग. चांगलं असं षटक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. उत्कृष्ट गोलंदाजी बाली शेळके यांची, त्याचबरोबर उत्कृष्ट किपिंग तम्मा गस्ती यांची. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. वैयक्तिक दुसरे व संघासाठी चौथे षटक टाकण्यासाठी येतात ते फिरोज मुजावर सर, आयकॉनिक प्लेयर. महांकाली एंड कडून टाकतायत ते फिरोज मुजावर सर. वैयक्तिक दुसरे खेळतोय भैया. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्या वाईटच्या स्वरूपात. उत्कृष्ट गोलंदाज मुजावर सर, सिनियर खेळाडू. पुढचा चेंडू खेळतोय तो भैया. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू एकाच धावीवरती समाधान. संत धावसंख्या म्हणावी लागेल. धन्यवाद अविनाश, आपण कोणता तरी एक मेसेज दिल्याबद्दल. आणि मारलेला चेंडू हवेमध्ये पाहूया, सीमारेषेच्या बाहेर षटकार. रंगाच्या बॅट मधून पुढचा चेंडू खेळतो तो रंगा. आणि हा देखील मारलेला चेंडू हवेमध्ये. अंपायरचा निर्णय चौकार. चांगली अशी फटकेबाजी रंगाच्या बॅट मधून.
आणि हा देखील मारेल चेंडू हवेमध्ये आणि षटकार. प्रमोद गायकवाड सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. गव्हर्नमेंट बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक माननीय प्रमोद गायकवाड सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि हा देखील मारलेला चेंडू हवेमध्ये आणि खणखणीत मारलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. चांगलं असं बॅटिंगची कमबॅक या ठिकाणी. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 44. एक महागडं षटक मानावं लागेल जहानबान संघाचं. चांगलीशी बॅटिंग करतोय तो रंगा. आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी 5वे षटक टाकतोय ते समीर मुजावर मेजर. उत्कृष्ट गोलंदाज जय हनुमान टीमचे उत्कृष्ट गोलंदाज. नाना भवन यांकडून टाकताय ते मुजावर सर. खेळतोय तो भैया. शेवटचं षटक वैयक्तिक पहिले आणि शेवटचं षटक टाकतायत ते मुजावर सर मेजर. आणि उत्कृष्ट झेल तम्माचा आणि भैया आउट. समीर मेजर यांची उत्कृष्ट गोलंदाजी आणि त्याचबरोबर उत्कृष्ट झेल तम्माचा आज. तम्मा गस्ती यांनी आज उत्कृष्ट विकेट किपिंग केल्याबद्दल रणजितदादा चंदनशिवे यांच्याकडून 101 रुपये फोन पेच्या स्वरूपामध्ये बक्षीस. उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट विकेट किपिंग, संयमी कर्णधार आणि भैयाची जागा घेण्यासाठी गेले तो सागर. डावखुरा फलंदाज सागर, विस्फोटक फलंदाज. मेजर यांनी चांगली अशी ओव्हरची सुरुवात. पहिला चेंडूवरती विकेट मिळवून केलेली आहे ती समीर मेजर यांनी. पुढचा चेंडू चांगला मारलेला. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केले ते बाली यांनी. पुढचा चेंडू टाकता येते मुज्जावर.
खेळतायत ते सागर. आणि हा मारलेला हव्यामध्ये चेंडू पाहूया. उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट गोलंदाजी समीर मेजर यांची. संतोष कदम यांनी उत्कृष्ट घेतलेला आहे झेल. सागरची जागा घेण्यासाठी गेलेत ते नितीन पाटील NP. उत्कृष्ट गोलंदाजी समीर मेजर यांची. रनआउटच्या स्वरूपात नितीन पुढचा चेंडू टाकता येते समीर मेजर. खेळते तो रंगा आणि हा मारलेला चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुढचा चेंडू आणि हा देखील मारलेला चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
आपल्या गाडीची चावी त्यांना सापडलेली आहे. जाकापूर संघाला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी समीर मिश्रा यांची. डीजे
सारंगची खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 5 षटकार, 6 षटकार त्याच्या बॅटमधून, 1 चौकार, 1 डबल धाव, 2 सिंगल धावा आल्या. अशा पद्धतीने मात्र सारंगने बॅटिंग केली आहे पहिल्या इनिंग मध्ये. आणि धनंजय स्पोर्ट्स क्लब जाखापूर संघाने पहिल्या 5 ओव्हरमधून 58 धावा बनवलेत. जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष्य मात्र समोर असेल. आणि सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ते एका बाजूला मात्र स्ट्राईकवर आहे संदीप चौगुले आणि दुसऱ्या बाजूला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती बालाजी शेळके, असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती अमोल जावीर. फिल्डिंग सजवतायत. एक विकेट कीपर, एक शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट मध्ये एक फिल्डर उपस्थित. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनवरती एक फिल्डर, मिड ऑन मिड ऑफ मध्ये एक फिल्डर, डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर तैनात केलाय. एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिला तरच फिल्डर उपस्थित. अशा पद्धतीने मात्र मॅचची होती सुरुवात. अमोल शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर उपस्थित होता. बॅटची लिडिंग एज घेत चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूच्या हातामध्ये. आणखीन एक सिंगल धाव यावेळेला बालाजी शेळकेच्या माध्यमातून मिळवली जाते. जोडीला आहे संतोष कदम. चेंडू पूर्ण झालेत पहिल्या षटकातील 4, 1 विकेट, 2 धावा. अमोल जावीरच्या गोलंदाजीतून 59 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचंय या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला. फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईकवर होता यावेळेला संतोष कदम. अगदी पुन्हा एकदा चांगली लेग कटर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती अमोल जावीरच्या माध्यमातून. 3 चेंडू जे आहेत ते फलंदाजांसाठी मात्र फसवे ठरलेत. या फ्लाईटचा मात्र अंदाज फलंदाजांना घ्यावा लागेल. कुठेतरी मेरिटवर फटकेबाजी करावी लागेल. दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करून घेतोय. कोंगाई स्पोर्ट्स क्लब कोंगनोळी आणि त्याचबरोबर शंकरदादा स्पोर्ट्स क्लब कवटे मांकळ यांच्यामध्ये पुढील मॅच असेल. पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न यावेळेला टॅप केलं जाते चेंडूला. कव्हर पॉईंट क्षेत्राच्या दिशेने फिल्डर मात्र कव्हर्स मधून धावत येत आहेत आणि चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव घेतली गेली संतोष कदम आणि बालाजी शेळके यांच्या जोडीकडून. शेवटचा चेंडू होता या ओव्हरमधला. शेवटच्या चेंडूवरती घेतली जाते 1 धाव. पहिल्या षटकाची समाप्ती आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक मात्र 1 गडी बाद अवघ्या आणि अवघ्या 3 धावा पहिल्या ओव्हरमधून येते. एक शांत संयमी सुरुवात फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजानं मात्र 1 विकेट पिटकावली. 3 धावा खर्च करत ओव्हरची मात्र समाप्ती झाली. दरम्यान पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी पूर्ण करून घेतोय. कोंगाई स्पोर्ट्स क्लब कंगनोळी आणि त्यांच्या विरोधामध्ये शंकरदादा स्पोर्ट्स क्लब कवटे मांकळे यांच्यामध्ये ही मॅच असेल. आणि सन्माननीय राजू बडचे सरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस पूर्ण करायचा आहे. एकोणसाठ धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालेला असताना मात्र 1 विकेट गमावली. सुरुवातीच्याच बॉलवरती मात्र संदीप जेलबादवरून माघारी परतला आणि त्यानंतर मात्र बालाजी शेळके आणि संतोष कदमची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अमोल जावीरची खूप चांगली फिरकी गोलंदाजी या ठिकाणी काम करून जाते. पहिल्या ओव्हरमधून अवघ्या 3 धावा आलेत. 1 विकेट अमोल जावीरच्या खात्यामध्ये. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर सारंग आता मात्र ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हायवेंड कडून गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या बाजूने 8 ते 10 पावलांचा रनअप आणि राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकवर असेल संतोष कदम. आपण पाहतोय एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 तासगाव कवटे महाकाळ विधानसभेच्या कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि दमदार आमदार सन्माननीय श्रीमती सुमनताई आराराबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसपी ग्रुपच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची फुल पिच ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि साखळी फेरीतील चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर प्री क्वार्टर फायनल्स कडे आपण वळणार आहोत. पहिला चेंडू यावेळेला मात्र सारंगच्या गोलंदाजीतला जो मात्र फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला जातोय ऑन साइडच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑन मधून फिल्डर चेंडूवर धावतोय, चेंडूला अडवतोय, चेंडूला पुन्हा एकदा आणून पोहोचवतोय गोलंदाज सारंगच्या हातामध्ये. तोपर्यंत संतोष कदम आणि बालाजी शेळके यांच्या जोडीकडून मात्र एक सिंगल रन घेतली जाते. एकेरी दाबीची वाढ मात्र धावफलकावर धावा 4, 1 गडी बाद संदीपच्या स्वरूपात. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. त्यापैकी दुसरा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. यावेळेला मात्र बालाजी शेळकेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र हा फटका फसलाय. बालाजी शेळके तंबूच्या आसऱ्याला येऊन बसलाय. दुसरा झटका लागतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये बालाजी शेळकेच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज जेलबादून माघारी परतेल. दुसऱ्या विकेटचं पतन, खेळाडू बाद.
2 विकेट्स या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असलेली मॅच आपण बघतोय. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे, ज्या ठिकाणी 59 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जय हनुमान स्पोर्ट्स क्लबला. पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोंगाई स्पोर्ट्स क्लब कोंगनोळी आणि विरोधामध्ये असेल शंकरदादा स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ. शंकरदादा स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. सारंगचा पुढील चेंडू, यावेळेला मात्र वैभव भोसले स्ट्राईकवर होता. चेंडूला दिशा दाखवतोय. 30 यार्ड सर्कलच्या दायऱ्यामध्ये चेंडूला अडवलं गेलं. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सजवली गेलेली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. या अगोदर मोठा फटका खेळला तो बालाजी शेळकेनं, मात्र त्या फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. जेलबा 2 माघारी परतला. त्याच्या जागेवर मात्र वैभव भोसले मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 17 त्याने परिधान केले. एक धाव पहिल्या चेंडूवरती समोर आलेला असताना खेळताना आपण पाहिलंय. स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईकवर येतोय संतोष कदम सारंगच्या पुढील चेंडूसाठी. यावेळेला समोरच्या दिशेनं फटका मिस टाइम स्ट्रोक मानावा लागेल, कारण खेळायचा होता ऑन साइडला. बॅटच्या अगदी वरच्या स्टिकरच्या दिशेने चेंडू लागतोय आणि जातोय समोर लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. एक धाव घेतली गेली पुन्हा एकदा संतोष आणि वैभव भोसलेच्या जोडीकडून. संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये एकेरी धावेची वाढ झालेली असताना धावफलक मात्र आतापर्यंत जर आपण लक्ष टाकलं तर जाऊन पोहोचतंय ते 6 धावांवरती. एक शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरमध्ये 59 धावा म्हणजे कुठेतरी 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं फलंदाजी करायची आहे. त्यापैकी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अवघ्या आणि अवघ्या 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला टॅप करतोय वैभव भोसले. आणखीन एक सिंगल धाव येताना आपल्याला दिसते ती पॉइंटच्या क्षेत्रातून. प्रत्येक बॉलवरती एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न संतोष कदम आणि वैभव भोसले हे 2 फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैभव भोसलेनं फटका खेळला. एक धाव घेतली. नॉन स्ट्राईकवर गेला. स्ट्राईकवर येतोय संतोष कदम. बॉलिंग मार्कवरती आहे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळण्यासाठी तो म्हणजे सारंग. पहिलं षटक अमोल जाबीर याचं अवघ्या आणि अवघ्या 1 ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत 1 विकेट. त्यानंतर मात्र सारंग आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. 1 विकेट सारंगच्या खात्यामध्ये सुद्धा आहे. यावेळेला मात्र क्रॉस द लाईन आले. थोडंसं शफल झाले. पॉपिंग क्रीजचा वापर करायचा प्रयत्न केला, परंतु फसवा चेंडू ठरतोय तो फलंदाजासाठी. स्विंग यानं मिस झालंय. यष्टीरक्षक अमोल जावीरच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय तो सारंगने. ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर निर्धावरित्या या चेंडूची सांगता झाल्यानंतर 2 षटकानंतर धावसंख्या 3.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 2 विकेट सोबत 7 धावा. बघा दोन्ही गोलंदाजांकडे एक षटकामध्ये बनवायचे होते. त्या धावा बनवण्यासाठी 3 ओव्हर पर्यंत वाट पाहिली जाते. 2 ओव्हर मधून धावा आल्या होत्या 7. त्यानंतर एक व्हाईट बॉल आणि एक चौकार, अशा पद्धतीने 5 धावा आल्यात या पहिल्या चेंडूवरती. एकूण धावा संख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 12. 12 नंतर आणखीन एक व्हाईट बॉल गोलंदाज सागरच्या गोलंदाजीतून येतो ना. आणखीन एक अतिरिक्त धाव धापलकावरती अंकित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवरती. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 59. 59 रन्स टू विन. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दोन धावांची पेनल्टी फलंदाजांना या ठिकाणी लागणार आहे, कारण आपल्याला बॉल चेक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार नाही. आपण जेव्हा मॅच चालू होईल तेव्हा एकदा बॉल चेक करू शकता, त्यानंतर परत आपल्याला बॉल चेक करता येणार नाही. आणि त्यासाठी मात्र पंचांनी नक्कीच या वेळेला फलंदाजांना दंडित केलंय. व्हाईट बॉल आलाय, परंतु पेनल्टी ही गोलंदाजाला तर लागलीच आहे, अतिरिक्त धावा तर आल्याच आहेत, परंतु फलंदाजाला सुद्धा 2 धावांची पेनल्टी लागते. म्हणजे 2 धावा वजा केल्या जातील धावफलकावरतून. या वेळेला मात्र 2 धावा वजा केल्याचा कोणताही परिणाम फलंदाजावर नाहीये. वैभव भोसले या वेळेला चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार.
चौकार वैभव भोसले. संघाची धावसंख्या 21. सागर पाटील याचं थोडंसं महागड षटक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगोट टप्प्याचा चेंडू यावेळेला कट करतायत. चेंडूला पाठवतात बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव वेगाने घेतली वैभव आणि संतोषने. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. चेंडू आणून पोहोचवतात ते यष्टीरक्षक अमोल जावीरच्या हातामध्ये. तोपर्यंत आलेले एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक मात्र एक घर पुढे सरकेल. एकेरी धावेची वाढ मात्र धावफलकावरती होते. 22 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रारंभिक दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. संदीप आणि त्याच्या मागोमाग मात्र आपण जर पाहिलं तर बालाजी शेळके. आता मात्र स्ट्राईकवर आहे संतोष कदम. नॉन स्ट्राईकवर आहे वैभव भोसले. सागर पाटीलचा हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. यू मेसन आय विल डेफिनेटली हिट. आणि सागर यावेळेला मात्र संतोष कदमला तंबूचा रस्ता दाखवतोय. तिसऱ्या विकेटचं पतन होईल. संतोष कदम बॅक टू द पवेलियन. वैभव भोसले खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूने मात्र संतोष कदमनं स्वीप करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं अक्रॉस द लाईन लावली. लेग स्टिक उघडी दिसत होती. गोलंदाजानं मात्र त्याचा वेध घेतला. त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि संतोष कदमला तंबूच्या रस्त्याला माघारी परतवून लावले. ही तिसरी विकेट आली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 22 धावा. सागर पाटील याचं लांबलेलं एक षटक ज्यामध्ये 2 वाईड बॉल 3 चौकार 2 चौकार 1 षटकार आला ज्यामधून 2 धावा वजा केल्या गेल्या. त्यामुळे 4 धावा त्या चेंडूवरती अंकित केल्या गेल्या धावफलकावर आणि एक सिंगल धाव आणि मग एक विकेट. अशा पद्धतीने मात्र जर आपण पाहायला गेलं तर लिगल चेंडू जे आहेत त्या ओव्हर मधले पूर्ण झाले ते 5. एक चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या षटकातून 3 धावा, दुसऱ्या षटकातून 4 धावा आणि तिसऱ्या षटकातला शेवटचा एक चेंडू शिल्लक. दरम्यान स्वतः कर्णधार आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना फलंदाजीसाठी. सागर पाटीलच्या गोलंदाजीतला शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आपटलेला बॉल यावेळेला मात्र फटका खेळायचा होता ऑन साइडला परंतु ऑफ साइडला हा फटका जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. यावेळेला मात्र आकाश गस्ते तमाच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गेल्याच या ठिकाणी एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय आणि ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होती. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीखेरीज 3 गाड्यांच्या मोबाईल (26 runs on the board, loss of 3 wickets in the end of 3 overs). आणि सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. सन्माननीय रणजितदादा चंदन शिवे यांच्या सौजन्याने फलंदाजाने जर 3 षटकार ठोकले या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये तर मात्र रणजितदादा चंदन शिवे यांच्याकडून मात्र 501 रुपयाचं पारितोषिक फलंदाजासाठी असेल. फलंदाज स्ट्राईकवर असेल वैभव आणि वैभव भोसलेने जर 3 षटकार या मॅच मध्ये ठोकले तर रणजितदादा चंदन शिवे यांच्याकडून एक विशेष पारितोषिक त्यांच्यासाठी असणार आहे. 3 ओव्हरची समाप्ती 26 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या विकेट सोबत. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 साठी येतोय अंकुश. हायवे एंड कडून गोलंदाजी करतील. दोन्ही बाजूने गोलंदाजी चालू आहे. एका बाजूने जर आपण पाहिलात तर कारखाना एंड कडून गोलंदाजी केली आहे तर दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलात तर हायवे एंड कडून मात्र गोलंदाजी केली जाते. यावेळेला पहिलाच बॉल भिरकावून दिले चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. खणखणीत षटकार वैभवच्या बॅटमधून.
ने या अगोदर एक षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र एक विकेट सुद्धा येते आणि या मॅच मध्ये आता मात्र एक मोठी कलाटणी येताना आपल्याला पाहायला मिळते. एक इनफॉर्म फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला येतोय. पतन खेळाडू बाद. तमाक असते स्वतः कर्णधार आहेत मैदानाच्या आतमध्ये, संपूर्ण दारोमदार त्यांच्या खांद्यावरती आहे. एकूण 60 धावांची आवश्यकता असताना मात्र धावफलक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे ही मॅच जिंकण्यासाठी मला वाटतं अजूनही 28 धावांची गरज आहे. यावेळेला नामदेव पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळतोय, चुकीचा फटका, फिल्डर चेंडू खाली, आणखीन एक विकेट, आणखीन एक कॅच. परंतु ही मॅच जिंकवण्याची जी संपूर्ण दारोमदार आहे, संपूर्ण जबाबदारी आहे, ती मात्र तम्मा गस्ते यांच्या खांद्यावरती आहे. स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांच्या संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर तम्मा गस्ते यांना मात्र या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. दरम्यान स्ट्राईकवर मात्र नवीन फलंदाज राजू, बॉलिंग मार्कवरतून अंकुश, राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. दोन खेळाडूंच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र त्या ठिकाणी खूप चांगलं फिल्डिंग करतायत, चेंडूला अडवतायत, चेंडूची फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या फलंदाजांकडून. धावसंख्या मात्र या दुहेरी धावेसोबत पुढे सरकते. 34 धावांवरती जिंकण्यासाठी बनवायचे ते 59 धावा, म्हणजे मला वाटतं अजूनही 25 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी आहे. आणि 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू पूर्ण झालेत, म्हणजे 8 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत त्या 25 धावा. यावेळेला हा जमिनील स्ट्रोक, ग्राउंड स्ट्रोक आपण जाताना बघतोय, तो वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एक धाव घेतली जाईल. 5 चेंडू पूर्ण होत आहेत. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक असेल. या ओव्हरमधून जर आपण पाहिलं तर एक षटकार, 2 विकेट, नंतर दुहेरी धावेचा एक फटका आणि एक सिंगल आलाय. अशा पद्धतीने मात्र 9 धावा खर्च केल्या 5 बॉलवरती, 2 विकेट पटकावले. शेवटचा एक चेंडू आता मात्र शिल्लक असेल. यावेळेला फ्लिक केलाय, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका, डिस्टन्स क्लिअर करतोय, एलिव्हेशन मिळतंय. 6 धावा येतील शेवटच्या चेंडूवरती. सागर पाटील
मगाशी सागरनं जर आपण पाहिलं तर थोडीशी महागडी ओव्हर हाताळली होती. 19 धावा त्या ओव्हरमधून त्याने खर्च केल्या होत्या. परंतु या मॅचमध्ये 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सागरवर विश्वास दाखवला गेला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी त्याच्या हातामध्ये सोपवली गेली आहे. स्ट्राईकवर आहे राजू अजतराव, नॉन स्ट्राईकवर आहे तम्मा गस्ते. 6 चेंडू 18 धावा. काय घडेल या मॅच वरती, कोण जिंकेल कोण हरेल या मॅच मध्ये. साखळी पद्धतीची आजच्या दुसऱ्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. त्यानंतर आपण उपांत्यपूर्व फेरीच्या मॅच कडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी प्री क्वार्टर फायनल, त्यानंतर क्वार्टर फायनल्स आणि मग सेमीफायनल मध्ये दाखल होणारा हाचा 8 संघांपैकीचा दुसरा संघ असेल. सागर पाटील विरुद्ध राजू अजतराव. पहिला चेंडू यष्ट्यांचा वेध, इनसाइड एज, त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बॉल, दांडी गुल, विकेटचा पतन, खेळाडू बाद. पहिल्या चेंडूवरती सागर पाटील या ठिकाणी राजू अजतरावला तंबूचा रस्ता दाखवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. करण शिंदे आणि करण शेळके असे 2 करण आहेत. त्यापैकी करण शेळके मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. सागर पाटील विरुद्ध करण शेळके. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये बघूया. जय हनुमान कवटे मांकाळ विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स जाकापूर यांच्यामध्ये चालू असलेली मॅच. करण शेळकेने मात्र समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात, एक सिंगल दवतर घेतली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. संपूर्ण मॅचची जिम्मेदारी आता मात्र असेल ती तम्मा गस्ते, जे स्वतः संघनायक आहेत या संघाचे. त्या संघाच्या माध्यमातून आज मात्र त्यांना जरी मॅच जिंकायची असेल तर कुठेतरी आपलं 100% योगदान या मॅच मध्ये द्यावं लागेल. कारण उर्वरित 4 चेंडूंवरती आता मात्र 17 धावांची आवश्यकता आहे. आणि तम्मा गस्ते म्हणजेच आकाश गस्ते जर आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 10 धावा त्याने स्ट्राईकवर आलेला असताना बनवलेले आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फटका खेळलाय, फिल्डर उपस्थित, परंतु एकही धाव या ठिकाणी घेतलेली नाहीये. कारण उर्वरित 3 चेंडूंवरती आता मात्र 3 षटकार टोकावे लागतील. कारण 17 धावा बनवायचे आहेत आणि कंपल्सरी चेसचा नियम आहे. त्यामुळे 2 षटकार 1 चौकार आला तरी सुद्धा ही मॅच जिंकता येणार नाही. म्हणून कंपल्सरी 3 चेंडू आणि 3 षटकार टोकावे लागतील ते आकाश गस्ते यांना. पहिला चेंडू या वेळेला मात्र जाऊन दिले विकेट किपरकडे, कारण वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा रन येते या चेंडूवरती. आता मात्र 2 षटकार आणि 1 चौकार आला तरी चालेल. कारण ही मॅच जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडूंवरती 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला हा फटका बॅटची एज घेतोय, गली रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय बॉल, फिल्डर उपस्थित, एक सिंगल धाव आली आहे. उर्वरित 2 चेंडूंवरती आता मात्र 15 धावांची गरज. काय घडतंय बघू या मॅच मध्ये. एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022. यावेळेला मात्र पायाचा भेद डेलिबरेट होईल. फलंदाज कोणती ऍक्शन फलंदाजाने केलेली नाहीये. एक चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे, फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिलेल्या आहेत आणि ते फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल. कारण आता फक्त एकच चेंडू हातामध्ये शिल्लक राहिलाय आणि एक चेंडू शिल्लक राहिलेला असताना या ठिकाणी उर्वरित एका चेंडूवरती आता मात्र 15 धावांची गरज. त्यामुळे आता मात्र फलंदाज जो आहे तो डेलिब्रेट झाला होता, त्यामुळे ही धाव काउंट केली जाणार नाहीये. आणि त्याचबरोबर जो फलंदाज या अगोदरचा बॉल खेळला तोच फलंदाज मात्र स्ट्राईकवर असेल. आकाश गस्ते, आपण पंचांशी वादविवाद करू नका.
1 चेंडू आणि 15 धावा. आणि याचबरोबर आकाश या वेळेला चेंडूला पाठवतोय सरळ. सागर पाटील बॉलिंग मार्क वरती असताना शेवटचा चेंडू मात्र विकेट कीपरकडे सोपवला. आणि या मॅचचा विजेता संघ आहे धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर. धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि नक्कीच मनपूर्वक आभार असतील जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे नन अदर दॅन सारंग पाटील. आपल्याला विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये